आहे ते जरा फास्ट फॉरवर्ड मध्ये रिवाइज करू मागच्या लेसनचं आणि नवा लेसन जो आहे तो आज सुरू करू आपण एक मिनिट स्क्रीन शेअर करते आणि आपली पीपीटी ऑन करते आणि मग आपल्या मुख्य मुद्द्याकडे आपण जाऊच. आपण हा धडा बोललो होतो एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम. या धड्यामध्ये आपण काय काय गोष्टी बोललोय जरा एकदा आपण डिस्कस करूया. सगळ्यात आधी तर आपण एनर्जी फ्लो इन द इकोसिस्टम ह्या सगळ्या शब्दांचा अर्थ काय हे पाहिलं होतं. एनर्जी फ्लो होते म्हणजे काय, एका लेवल कडून दुसऱ्या लेवलकडे त्याचा ट्रान्सफर होतो. पण त्याचा सोर्स आहे सनलाइट, म्हणजे सन कडून येणारी एनर्जी सगळ्या ग्रीन लिव्स मध्ये सगळे प्लांट्स जे असतात ते ट्रॅप करतात आणि स्वतःचं फूड सिंथेसाइज करतात, त्याला फोटोसिंथेसिस म्हणतात. ह्या प्रोसेसमध्ये सगळ्या प्लांट्स मध्ये स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची प्रोसेस होते. पण मग सगळे हर्बिवोर्स म्हणजे सगळे प्रायमरी इटर्स ह्या सगळ्या प्लांट्सना खातात. प्लांट्स कडून त्यांना जी काही एनर्जी मिळते त्याच्यातून त्यांचं काम भागतं. त्यानंतर जेव्हा ह्या प्रायमरी इटर्सना सेकंडरी इटर्स खातात जे की कार्निवोर्स असतात, पण ते छोटे अॅनिमल्स असतात. ते कार्निवोर्स फक्त हर्बिवोर्सना खातात आणि त्यांना या हर्बिवोर्स कडनं एनर्जी मिळते. मग येतात टर्शरी इटर्स. टर्शरी इटर्स हे एकदम सुप्रीम लेवलचे नॉन व्हेजिटेरियन किंवा कार्निवोर्स असतात. तर त्याच्यामध्ये जंगलमधले जसे आपण बघतो की लायन किंवा टायगर्स असे सगळे जे सुप्रीम इटर्स असतात ते कोणत्याही अॅनिमलला खाऊ शकतात, पण त्यांना कोणी खाऊ शकत नाही असे सगळे लोक येतात. मग जेव्हा हे टर्शरी इटर्स मरतात तेव्हा त्यांची बॉडी डिकम्पोज होते आणि त्याच्यामध्ये सगळे डिकम्पोजर्स, त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज आणि त्याच्यामध्ये खूप सारे फंगस असे सगळे येतात आणि ते सगळ्या डेड बॉडीजना डिकम्पोज करतात आणि जे काही नेचरमधनं आलं होतं ते पुन्हा नेचरमध्ये जातं. म्हणूनच त्याला एक सायकल म्हणतात. मग आपल्या आजूबाजूला अशा अनेक प्रकारच्या इकोसिस्टम्स असतात. इकोसिस्टम म्हणजे काय असते की आपल्या आजूबाजूला असलेल्या लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचं एक इंटरडिपेंडन्सी असते. जसं क्लोज कॉन्टॅक्ट बिटवीन ऑल द बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स, आणि त्यांच्यामुळे ती इकोसिस्टम सर्व्हाइव्ह होत असते, त्यांचे एकमेकांवरती परिणाम होत असतात. जसं आपण हे पण पाहिलं होतं की आपल्या इकोसिस्टम मध्ये बायोटिक कंपोनंट्स ऑल टाइप ऑफ लिव्हिंग थिंग्स, दे कॅन बी प्लांट्स, दे कॅन बी एनिमल्स अँड इवन मायक्रो ऑर्गॅनिझम्स, दे ऑल मेक अवर बायोटिक सिस्टम. देन द अबायोटिक सिस्टम हॅज मेनली एअर, वॉटर, सॉइल अँड सनलाइट. सनलाइट शिवाय आपली लाईफ सायकल कम्प्लीट होऊ शकत नाही. So that sunlight is very, very important. So that is an important abiotic factor. And there is interaction between biotic and abiotic. For example, we already had discussed, समजा मला तहान लागली आहे तर मला पाणी प्यावं लागेल. All living things need water to survive. But that water is a biotic component. All the living organisms are dependent on water for the survival. म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्सचं इंटरॅक्शन होतं. Likewise, abiotic factors get affected due to biotic factors. एक्झाम्पल, खूप सारं पाणी आहे एखाद्या तळ्यामध्ये आणि खूप सारे अॅनिमल्स आहेत. जर त्या अॅनिमल्सने ते पाणी कन्झ्युम केलं तर ऑब्व्हियसली ते अबायोटिक फॅक्टरवरती इम्पॅक्ट करणार आणि ते पाणी संपणार किंवा कमी होणार. म्हणजेच अबायोटिक फॅक्टर्स वरती बायोटिक फॅक्टर्सचा परिणाम हा होतच असतो. म्हणजेच ते ऑल आर इंटरकनेक्टेड. नंतर आपण एनर्जी फ्लो कसा असतो हे पण पाहिलं होतं की द एनर्जी कम्स फ्रॉम सनलाइट, then primary consumers, secondary, then tertiary, and then omnivores is a category of animals which eat both, म्हणजे plants also, animals also. There are many types of omnivores like humans आहेत, किंवा त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की डॉग्स, कॅट्स, मंकीज हे सगळे जे बोथ इटर्स आहेत, म्हणजे व्हेज पण खातात, नॉन व्हेज पण खातात, असे सगळे ओमनिवोर्स सुद्धा आपल्या फूड सायकलमध्ये असतात. तर ही जी सायकल आहे त्याला आपण फूड चेन म्हणतो आणि जी स्टार्ट होते सनलाइटने, एंड होते डिकम्पोजर्सने, अँड इट कीप्स ऑन गोइंग कंटिन्युअसली. वन एनिमल इज फूड ऑफ अदर अँड द अदर एनिमल इज फूड ऑफ थर्ड. So likewise, it keeps on rotating. The energy from one level is given to the next and from that to the next. But the interdependency of all the living organisms to each other for the food is the food chain. Here is the very simple and famous example that we all know. Producers are grass. They are eaten by grasshoppers. Grasshoppers are eaten by frogs. Frogs become the secondary consumers. Frogs are eaten by snakes. Then they become the tertiary consumers. Snake is eaten by hawk. And when hawk dies, then its body
decomposes, and the decomposition is done by fungi, bacteria, and all types of microorganisms. Other organisms which are very very small in the size, but they have these dead animals as their food. They are also called as saprophytes. So this is the continuous change and chain happening around us for the food. But when there are two or more food chains connected to each other, interlinked, because one food is food of many other animals. Grass is eaten by deer, rabbit, cow, then maybe horse, zebra. There are many animals who eat only grass, even elephant. But then the fox can eat deer or horse or even cow or the rabbit for that matter. कोणीही कोणालाही खाऊ शकतं. म्हणून सगळे एकमेकांना इंटरलिंक्ड असतात आणि खूप साऱ्या फूड चेन एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात. सो दॅट बिकम्स अ फूड वेब. नाउ we will move to the next topic that we already have discussed, and that is trophic levels. First level, second level, third level, fourth level. म्हणजेच काय, त्याच्या लेवल्स आहेत ऑफ eating habits. Like ecosystem is produced, ecosystem is helped to survive by the plants because they are producers, and ते herbivores कडनं, carnivores कडनं आणि मग omnivores कडनं अशा अपेक्स फॉर्म मध्ये, म्हणजे एक अशा ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये येतं. खालचे जे असतात ते प्रोड्युसर्स असतात, ते खूप जास्त प्रमाणात असतात. त्यांना खाणारे थोडेसे कमी, त्यांना खाणारे त्याच्याहून कमी, आणि ते सगळ्यात वरचे जे असतात ते सगळ्यात कमी असतात. फॉर एक्झाम्पल, जस्ट थिंक अबाउट इट. कुठल्या पण जंगलामध्ये टायगर किंवा लायनची संख्या ही फार कमी असते ऍज कम्पेअर्ड टू काऊज, डिअर्स किंवा हॉर्सेस, एलिफंट्स. किती हे बाकी सगळे प्राणी खूप जास्त असतात, बट द किंग्स अँड देअर हेल्पर्स आर व्हेरी लेस. टायगर्स आणि लायन्सची संख्या त्या मनाने कमी असते बिकॉज दे आर टर्शरी इटर्स. तेच वाढलं तर सगळं जंगल संपून जाईल ना. हे ऑटोमॅटिक नेचरमध्ये असतं. आणि पुढे आपण बघितलं होतं एनर्जी पिरॅमिड. द एनर्जी कमिंग फ्रॉम द सन इज ट्रान्सफर टू द नेक्स्ट लेवल. सो प्रोड्युसर्स गेट 100% ऑफ द एनर्जी, but the only 10% of it is given to the next level, that is primary consumers. From primary to the secondary, again only 10% of 10%, that is 1%. And from the secondary consumers to tertiary, 10% of 1% is only 0.1%. So whatever amount of energy is obtained from the sun in the form of light or heat is actually 100%, which is received by the producers. But as and how we go up into the energy pyramid, the tertiary eaters get only 0.1% of the energy. What happens to the other part of the energy? It gets lost into the form of energy consumption, work done. बरोबर? म्हणजे सगळीची सगळी एनर्जी ही खालून वरच्या स्तरावरती पास होत नाही. त्यातली काही काही वापरली जाते, काही काही लॅप्स होते. आपल्या बॉडीचं एक टेम्परेचर असतं, त्याच्याकरता काही एनर्जी यूज होते. सो 100% ऑफ एनर्जी इज नॉट ट्रान्सफर. मी काहीतरी खाल्लं असेल तर ते माझ्या बॉडीमध्ये असिम्युलेट होणार. मी त्यातलं काहीतरी वापरणार, स्वतःच्या ग्रोथ करता वापरणार, माझ्या सिस्टीम चालू राहण्याकरता वापरणार, आणि मला जर कोणतरी खाल्लं तर त्याला त्यातनं उरलेलं जे ते मिळणार. बरोबर ना? सो असं करत करत ती एनर्जी कमी 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 होत होत वरच्या लेवलपर्यंत जाते. देन हे परत तेच आहे, पण ॲक्वेटिक इकोसिस्टीमचे, की ॲक्वेटिक इकोसिस्टीम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा फायटोप्लॅन्क्टन्स, हे ग्रीन कलरचे छोटे छोटे, ग्रीन कलरचे म्हणजे ज्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, असे छोटे छोटे ॲक्वेटिक लिव्हिंग थिंग्स असतात. त्यांना खाणारे असतात झू प्लॅन्क्टन्स. छोटे असतात पण त्यांच्यात क्लोरोफिल नसतं. सो झू प्लॅन्क्टन्स ईट फायटोप्लॅन्क्टन्स. मग त्यांना छोट्या छोट्या एकदम मायन्यूट अशा ह्या झू प्लॅन्क्टन्सना खाणारे छोटे फिश, त्यांना खाणारे मोठे फिश, त्यांना खाणारे आणखीन मोठे, त्यांना खाणारे खूप मोठे. अँड ह्युमन्स कॅन ईट एनीबडी. सो अशा पद्धतीने 10,000 किलो कॅलरी करत 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 त्याचा 10% 10% 10% कमी कमी करत करत ह्युमन्सकडे ओनली 10 किलो कॅलरी येतं. बरोबर? सो एनर्जी इज डिक्रीजिंग ॲज वी गो अप इन टू दी एनर्जी पिरॅमिड. आणि मग आपण बायोजिओ केमिकल सायकल ह्या मुद्द्यावरती बघितलं होतं की बायो, जिओ म्हणजे ह्युमन or living beings, and geological म्हणजे non living beings, and the chemicals involved in that are interlinked through a chain. सो त्याला बायोजिओ केमिकल सायकल असं नाव आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली होती कार्बन सायकल.
Carbon is a very crucial element in the nature and even into the biogeochemical cycle. कार्बन डायऑक्साईड हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये असतो. तोच कार्बन डायऑक्साईड प्लांट्स कन्झ्युम करतात आणि स्वतःचं फूड फोटोसिंथेसिसने बनवतात. हाच कार्बन जेव्हा त्यांच्या फूडमध्ये येतो ऍज अ ट्रॅप्ड कार्बन म्हणजे तो बनतो ग्लुकोज आणि मग तोच आपल्या सगळ्यांच्या बॉडीमध्ये सर्क्युलेट होतो ऍज अ फूड. कारण हे जे असतं ग्लुकोज असतं, जे ग्लुकोज प्लांट्स बनवतात ऍज अ फोटोसिंथेसिस प्रोडक्ट. ते C6H12O6 काय आहे? ग्लुकोज आहे, ती शुगर आहे एक प्रकारची. ती शुगर प्रायमरी इटर, सेकंडरी इटर, टर्शरी इटर करता 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 फायनल इटर्स पर्यंत जेव्हा जाते तेव्हा काय होतं की ते कार्बनची सायकल सगळीकडे पसरलेली असते. आता टर्शरी इटर्स वेन दे डाय ऑटोमॅटिकली देअर बॉडी डिकम्पोजेस अँड अगेन द कार्बन डायऑक्साईड इज रिलीज इन टू द एअर. जो हवेतनं आला, जो वनस्पतींनी ट्रॅप केला, प्लांट्स ट्रॅप्ड इट, इट हॅड अ राऊंड inside the bodies of various animals, and when the tertiary eaters died, त्यांची बॉडी जेव्हा डिकम्पोज झाली तेव्हा त्यांच्या बॉडीमधनं तो CO2 रिलीज झाला. सो लाईकवाईज कार्बन सायकल मध्ये काय होतं, कार्बनचा एक खूप मोठा प्रवास होतो एअर मधनं प्लांट्समध्ये, प्लांट्समधनं त्या सगळ्यांमध्ये जिकडे जिकडे ते खाल्ले जातात कडनं आफ्टर डिकम्पोजिशन बॅक टू द एअर. आता ह्या कार्बन डायऑक्साईडला एअरमध्ये येण्याचे सोर्सेस कोणते कोणते आहेत? फॅक्टरीज मधनं किंवा आपल्या व्हेकल्स मधनं किंवा आपल्या रेस्पिरेशन मधनं जे कार्बन डायऑक्साईड येतं दॅट ऑल्सो इज द सोर्स ऑफ कार्बन डायऑक्साईड इन टू द एअर. अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईड अनेक पद्धतीने अनेक मार्गांनी एअरमध्ये असतो. तो येतो, ट्रॅप होतो, फिरतो 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 आणि बाहेर पडतो. नेक्स्ट वॉज, अच्छा दिस इज दी मेन प्रोसेसेस इन दी कार्बन सायकल. सगळ्यात पहिली आहे मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ग्लुकोज म्हणजेच फोटोसिंथेसिस. सनलाईट आणि क्लोरोफिलच्या इम्पॅक्ट मध्ये ह्या दोघांचं केमिकल बॉन्डिंग होतं, CO2 आणि H2O. दुसरं काही लागत नाही प्लांट्सना, तर स्वतःच अन्न स्वतः बनवतात आणि ग्लुकोज बनते. सो दिस ग्लुकोज इज इन टू एव्हरी सेल ऑफ ऑल द लिव्हिंग थिंग्स. प्रत्येक सेलमध्ये ही एनर्जी येते. ते आपण जेव्हा ऑक्सिजन घेतो म्हणजे रेस्पिरेशन करतो तेव्हा आपल्या बॉडीमधल्या प्रत्येक सेलमध्ये ह्या शुगरचं बर्निंग होतं आणि मग त्यातनं कार्बन डायऑक्साईड रिलीज होतो, एनर्जी मिळते आणि पाणी पण बनतं. सो एव्हरी सेल नीड्स एनर्जी टू सर्वाइव्ह, बट दॅट एनर्जी इज ऍक्च्युअली कमिंग फ्रॉम द फूड दॅट वी ईट. बरोबर. सो अशी ही रिव्हर्स प्रोसेस आहे, म्हणजे युअर रेस्पिरेशन इज रिव्हर्स टू युअर फोटोसिंथेसिस. तर ह्या दोनही प्रोसेसेस सायमल्टेनियसली चालतात. आता बघा, इथे हवेतला कार्बन डायऑक्साईड गोल फिरून पुन्हा हवेतला कार्बन डायऑक्साईड झाला, म्हणून त्याला आपण म्हणतो कार्बन सायकल. नाव the second is oxygen cycle. Just like carbon, oxygen is also in the air, and there are various sources of oxygen, like ozone madno oxygen मिळतो. Plants give oxygen in the process of photosynthesis. They take up carbon dioxide, they give out oxygen. So this oxygen which is available in the air is taken by animals. They breathe it and they break down sugar molecule by animals. They give out carbon dioxide. See, carbon dioxide has oxygen in it. तर हा जो ऑक्सिजन आहे तो कार्बन डायऑक्साईड मधनं कार्बन डायऑक्साईड मधल्या ऑक्सिजनच्या फॉर्म मध्ये बाहेर पडला आणि हा परत कार्बन डायऑक्साईड प्लांट्स घेणार आणि प्लांट स्वतःच फूड प्रोड्यूस करणार आणि पुन्हा ते सायकल मध्ये फिरत राहणार फिरत राहणार फिरत राहणार. एअर मधलं जे काही ऑक्सिजन आहे ते अशी सायकल कम्प्लीट करतं. सो दिस इज नथिंग बट ऑक्सिजन सायकल. द थर्ड इज नायट्रोजन सायकल. नायट्रोजन इज द गॅस विच इज हायेस्ट इन टू द प्रपोर्शन इन द एअर, पण तो बाकी सगळ्या गॅसेस सारखा रिएक्टिव्ह नाही. इट इज रिक्वायर्ड इन एव्हरी सेल बिकॉज त्याच्यामधनं प्रोटीन आणि त्याच्यामधनं आपलं न्यूक्लिअर मटेरियल म्हणजे DNA RNA साठी ते महत्वाचं असतं, पण ते डिरेक्टली आपण कन्झ्युम नाही करू शकत. तर ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये येतं. सगळ्यात चांगलं आहे की कोणत्याही प्लांट्समध्ये, तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की लेग्युमिनस प्लांट्स असतात म्हणजे कडधान्य, त्यांच्या मुळामध्ये रायझोबियम नावाचे काही बॅक्टेरिया असतात. दे आर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. व्हॉट दे डू, एअर मधलं जे काही नायट्रोजन त्याला फिक्स करतात आणि सॉइल मध्ये टाकतात. सॉइल मधून मिनरल्स, वॉटर आणि बाकी सगळ्या गोष्टी जसं की ऍब्झॉर्ब करतात ना प्लांट्स त्यांच्या रूट्स मधून, तसे हे नायट्रोजनचे कंटेंट त्यांच्या बॉडीमध्ये येतात. कोणाच्या? प्लांट्सच्या. अँड अगेन दॅट इज सर्क्युलेटेड टू द फूड चेन. त्याच्याबरोबर अमोनिया, आपल्या बॉडीमधनं नायट्रोजन बाहेर कसा पडतो? युरिन किंवा आपल्या ज्या काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतात त्याच्यामधनं नायट्रोजन बाहेर पडतो.
अमोनिया मधनं पण नायट्रोजन बाहेर पडतो. एखादा डेड अॅनिमल असेल किंवा डिकम्पोज्ड प्लांट्स अॅनिमल्स असा डेब्रीज पडला असेल, त्याच्यामधनं नायट्रोजन इज रिलीज्ड अँड दॅट गिव्स व्हेरी फाऊल स्मेल, कारण तो अमोनिया असतो. अमोनिया इज NH3, त्याच्यामध्ये नायट्रोजन आपोआप बाहेर पडतो. ठीक आहे. नायट्रेट आणि नायट्राईट या दोन फॉर्म मध्ये नायट्रोजन हा आपल्याला आपल्या सायकलमध्ये फिरत असतो. ठीक आहे. नायट्रेट आणि नायट्राईट, तर ते NO2 NO3 असं आपण समजू शकतो. ठीक आहे. आणि अमोनिया अशा या सोप्या फॉर्म्स मध्ये तो सायकलमध्ये फिरतो, जातो, येतो आणि नायट्रोजन सर्क्युलेट करत राहतो. सो दिस इज हाऊ इट इज ऑल अबाउट दी सायकल्स, बायोजिओ केमिकल सायकल्स. आता कन्क्लुजन काय? The flow of energy through an ecosystem is a complex and interconnected process. Understanding the principles of energy flow is crucial for managing and preserving the delicate balance of natural ecosystem. We must know that we all are interdependent on each other and we should not do anything which will make us suffer, कारण की आपण सगळे एकमेकांना कनेक्टेड आहोत. आमच्या घराच्या बाजूला खूप सारे बेडूक असतात. ते बेडूक घराच्या इकडे येतात, त्यांना आपण मारून टाकूया आणि ते खूप खराब असतात आणि ते घाणच दिसतात, असं कुठलंही कारण देऊन इफ यू डिस्टर्ब देम, देन तिथल्या सापांचं त्यांचं काय होणार? जे बेडूक असतात ते खूप सारे बारीक बारीक किडे खातात, ते किड्यांची संख्या वाढेल. सापांचं अन्न बेडूक आहे, ते साप कुठे जाणार? ते बाहेर येणार, त्यांचं अन्न शोधायला इकडे तिकडे फिरणार. जेव्हा इझिली अन्न मिळतं तेव्हा कुठलाही प्राणी कष्ट नाही करत. इझिली मिळतं ना, तिथल्या तिथे असतो आणि तो घेतो. आमच्याच गार्डन मध्ये मला परवाच मी त्या औदुंबराचं एक छोटस रोप आलंय, पार्किंगच्या खाली घुसलं, तर त्याच्या मी त्याला बाहेर काढून दुसरीकडे लावणार होते. तर चला आपण ते चांगलं शुभकार्य रविवारच्या दिवशी सुट्टी करून बघूया. तर त्याच्या मुळा खेचत होते, तर झाड तर काही बाहेर नाही आलं, पण त्याच्यातनं सापाचं तोंड बाहेर आलं आणि आमच्या पार्किंग मध्ये खरंच खूप सारे बेडकाची पिल्लं, छोटी मोठी, ब्राऊन, ब्लॅक अँड व्हाईट, विचित्र रंगाची, पिवळसर, अशी खूप सारी घाणेडी अनेक प्रकारची बेडकं असतात. आणि आम्ही त्यांना काही डिस्टर्ब करत नाही, कारण म्हणजे हू विल टच इट, बाय टू डिस्टर्ब देम, हा पण एक विचार आहे. आपण मुद्दा बोललो होतो घरामध्ये, एवढे सगळे बेडकाची इथे पिल्लं असतात, एवढे मोठे मोठे बेडूक असतात, ते ह्यांना खायला कोणी येत का नाही? ऑब्व्हियसली त्यांना खाणारे इथेच असतात. आपल्याला दिसत नाहीत, पण आपल्या आजूबाजूला ऑल टाईप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. आता मी जिथे बसते आणि आता तुम्ही जिथे बसलाय, आपल्या आजूबाजूला सराउंडिंग मध्ये, ह्या एअर मध्ये सुद्धा खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत जे आपल्याला दिसत नाहीत. आपल्या स्किनवर सुद्धा ते आहेत, आपल्या नाकात, तोंडात, बोटांमध्ये, नखांमध्ये, अनेक ठिकाणी ते आहेत आणि ते असतातच. आणि यू कांट अवॉइड देम. आणि ते आहेत म्हणून आपली सिस्टीम जशी आहे तशी आहे. सो आपल्या कोणत्याच ऍक्टिव्हिटीमुळे कोणालाही त्रास व्हायला नाही पाहिजे असा विचार आपण केला पाहिजे, बिकॉज वी ऑल आर इंटरकनेक्टेड. सो हेच आपल्या ह्या लेसनचं कन्क्लुजन आहे की ऑल द बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स आर इंटरकनेक्टेड टू इच अदर. नॅचरल रिसोर्सेस वी हॅव गॉट बाय अवर लक. आपल्या आजूबाजूला खूप चांगलं पाणी आहे जे आपण पिऊ शकतो. आपल्या आजूबाजूला खूप चांगली हवा आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आपण सर्व्हाइव्ह करू शकतो. खूप चांगली माती आहे, त्याच्यातनं खूप चांगली पिकं येतात. आणि भारतीय लोक तर ह्या बाबतीमध्ये खरंच खूप नशीबवान आहेत. आपल्याकडे असं शिळं 5-5, 6-6 महिने भाज्या पिकणार नाही, बर्फच पडलेला असेल, अतिशय घाणेरडी परिस्थिती आहे, पोल्युशनच आहे, वाळवंटच आहे, असं काही नाहीये. 12ही महिने आपल्याला सगळ्या देशामध्ये चांगल्या पद्धतीच्या भाज्या, फळं सगळं मिळतं, दूध मिळतं. मग आपल्याला ते असं शिळं, घाणेरडं 10-10, 15-15 दिवस फ्रीज करून ठेवलेलं अन्न खायची काही गरज नाही. पिझ्झा, बर्गर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशासाठी घातक आहेत, कारण की आपल्याकडे फ्रेश फूड मिळतं. जिथे ते मिळत नाही तिथल्या लोकांनी काढलेले ते पर्याय आहेत, बरोबर ना? सो नॅचरल रिसोर्सेस आपल्या नशिबाने आपल्या आजूबाजूला खूप आहेत. सगळ्यात महत्वाचा रिसोर्स आहे सनलाईट. वी आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव गुड सनलाईट इन इंडिया. सनलाईट नसेल तर खूप सारे स्किन डिसीजेस होतात, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम होतात, झाडं नीट वाढत नाहीत, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत. फक्त आपल्याकडे आहे प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. हा आपल्या देशाचा प्रॉब्लेम आहे. खूप आहे ना, वाया घालवा, खूप आहे ना, काय लक्ष द्यायचं, मिळतं आपल्याला, फुकट मिळते. ज्यांना मिळत नाही त्यांना विचारा की त्याची किंमत काय आहे. त्या देशांमधल्या लोकांना विचारायला पाहिजे जिकडे सनलाईट दिसतच नाही 2-2, 3-3, 4-4 दिवस. हाऊ दे वुड बी सर्व्हायव्हिंग अंधारासारख्या ठिकाणी. म्हणून तर ते बीचवर जातात, तिकडे फिरतात, जरा सनलाईट अंगाला लागायला पाहिजे म्हणून प्रयत्न करतात.
आपल्याकडे एवढा सनलाइट आहे की आपण छत्री घेऊन फिरतो, कारण तो खूप जास्त इंटेन्स आहे. बट इट इज देअर, आणि म्हणूनच आपल्याला त्याची व्हॅल्यू ठेवायला पाहिजे. त्याला चांगल्या पद्धतीने वापरलं पाहिजे, तर आपल्यासारखे बुद्धिमान लोक आपण असू. दुसरं आहे बेनिफिट्स काय आहेत त्याचे, की आपल्या आजूबाजूला असलेले लोक त्यांच्या स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकतात, त्या इतरांना देऊ शकतात. स्ट्रॉंग इकॉनॉमी. माझ्या देशामध्ये किंवा माझ्या गावामध्ये खूप चांगलं सीताफळ पिकतात, तर हे इथले सीताफळ मी आजूबाजूच्या लोकांना देणार, विकणार, त्याची शेती करणार, त्यातनं मला पैसे मिळतील, त्यांना सामान मिळेल. ह्यातनं काय होतं, जगण्याचा किंवा राहणीमानाचा स्तर सुधारतो. फूड, वॉटर, मिनरल सगळीकडे पसरतात. माझ्याकडे खूप चांगली सीताफळ मिळतात, तुमच्याकडे खूप चांगली केळी मिळतात, तिथे खूप चांगली सफरचंद मिळतात. वी ऑल कॅन गेट व्हॉट ऑल कॅन गेट. तिथे जे मिळतं ते तिकडे मिळतं, तिथे जे मिळतं ते इथे मिळतं. हे आय कॅन गिव्ह इट टू एव्हरीवन, आय कॅन शेअर इट विथ एव्हरीबडी, अँड लाईकवाईज अदर्स कॅन शेअर इट विथ मी. तर असं एक वेलबिंगचं वातावरण असतं, आणि एव्हरीबडी कॅन गेट एव्हरीथिंग. हे एक चांगलं पॉझिटिव्ह गोष्ट पुढे येते. अँड देन देर इज पब्लिक हेल्थ. पब्लिक हेल्थ इज हॅव्हिंग सो मेनी मायनर पिलर्स ऑफ इट, जसं की तुमची फिजिकल हेल्थ, तुमची मेंटल हेल्थ, तुमची सोशल हेल्थ, ह्या सगळ्याचा परिणाम तुमच्या हेल्थवरती होतो ऍज अ पब्लिक. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेले रिसोर्सेस, तुमच्या आजूबाजूला असलेले ह्युमन रिसोर्सेस, आणि तुमच्या आजूबाजूला असलेल्या सगळ्याच गोष्टी, बायोटिक अबायोटिक, हेल्प यू टू अंडरस्टँड दॅट. आणि मग कोणत्या गोष्टी तुम्हाला अफेक्ट करतात. सगळ्यात पहिल्यांदा आहे पाणी, पाऊस, प्रदूषण, सिव्हिलायझेशन. तुमच्या आजूबाजूला जे काही आहे, काय पॉलिसीज तुमचं गव्हर्नमेंट बनवते तुमच्या बेनिफिटसाठी, काय तुमच्या आजूबाजूला नॅचरल रिसोर्सेस आहेत ते तुम्ही कसे वापरताय. दुसरं आहे क्लायमेट. खूप जास्त पाऊस आहे, खूप जास्त थंडी आहे, खूप जास्त बर्फ आहे, किंवा काहीच नाही, दुष्काळच पडेल. दिस थिंग्स अफेक्ट अवर लाईफ. पोल्युशन तर आपण स्वतःच्या भोवती निर्माण केलेला एक असा राक्षस आहे जो आता आपल्यालाच खाणार आहे. बिकॉज वी हॅव क्रिएटेड पोल्युशन वॉज नॉट देअर वेन ह्युमन्स वर द जंगल ड्वेलर्स. दॅट टाइम देर वॉज नो पोल्युशन, कारण आपण हे बाकीच्या जंगली लोकांसारखे, प्राण्यांसारखे होतो. आपण मारून खायचो, आपण कच्चं खायचो, लाईक मंकीज डू. बट दे डू नॉट पोल्यूट द एन्व्हायरमेंट, वी डू. आपण ते करून ठेवलंय. नवीन शोध लावण्याच्या नादामध्ये आणि इंडस्ट्रियलायझेशन, अर्बनायझेशन, ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण वी हॅव जस्ट डिस्ट्रॉइड अवर एन्व्हायरमेंट, आणि पोल्युशन आपणच बनवलं. तर ते पोल्युशन आपल्याला आता हळूहळू झाकतंय. स्टील वी हॅव टाइम अँड वी कॅन कम आउट ऑफ इट. पॉझिटिव्ह गोष्टी अशा आहेत की आता खूप सारे लोक सजग झालेत त्याच्या बाबतीत. पूर्वी पेट्रोल डिझेल शिवाय पर्याय नव्हता, पण आता चांगले ई व्हेकल झाले, त्याच्यामुळे पोल्युशन कंट्रोलमध्ये येऊ शकतं. देअर्स अ होप. आपण आता नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसकडे जायला लागतात. त्या हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, पर्सेंटेज ऑफ अल्कोहोल इन पेट्रोल इज इन्क्रीज, ह्या सगळ्या न्यूज तुम्ही ऐकल्या असतील. ह्याचा काय परिणाम होतो? पोल्युशन कमी करायचं, जे आहेत ते फ्युएल चांगले वापरायचे, ह्या सगळ्यासाठी हा विचार चाललेला असतो. लँड यूज. तुमच्याकडे असलेली जमीन, हाऊ आर यू युझिंग. जंगल तोडून तुम्ही तिथे वसाहत बनवली, जंगल तोडून तुम्ही तिथे बिल्डिंग बांधल्या, रस्ते केले, डेव्हलपमेंट यू हॅव डन. डेव्हलपमेंट इज नेसेसरी, नोबडी इज डिनाइंग इट, पण किती आणि कुठे. जी तुमच्याकडे मोकळी पडलेली माळरानातली जमीन आहे, पडीक जमीन आहे, तिथे काही नाही, तिथे तुम्ही काय करू शकता, यूज युअर लँड वाईजली. बरोबर. जी ऑलरेडी प्रॉस्परस लँड आहे, जी खूप चांगली लँड आहे, त्याला तुम्ही डिस्ट्रॉय करून ठेवणार, आणि जे पडलेले ते पडलेलेच ठेवणार, म्हणजे यू आर जस्ट डिस्ट्रॉइंग युअर सेल्फ. स्वतःच्याच पायावर कुडाळ मांडण्यासारखं आहे. So this is how our ecosystem and the different things in the ecosystem are. It has natural resources, benefits of using them, and drivers of changes of these natural resources. एक मस्त मोठं चित्र आहे ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण एकत्रित बोललोय. And this is all about this lesson. We have concluded this today. Now we will start the new lesson. आणि तो धडा आहे आपल्या आजूबाजूला असलेले, आपले आवडते, आपले नावडते मायक्रो ऑर्गॅनिझम्स. असतात का आपल्या आजूबाजूला मायक्रो ऑर्गॅनिझम्स? आपण आत्ताच बोललो होतो की आपल्या आजूबाजूला एअरमध्ये, पाण्यामध्ये आणि सॉइलमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे असतात. तर युजफुल आणि हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा आपला नेक्स्ट लेसन आहे. मी त्याची पीपीटी तुमच्यावर आता शेअर करते. आपण त्यातला एक एक मुद्दा समजून घेऊया. आधी तर मला हे सांगा की मायक्रो आणि ऑर्गॅनिझम्स ह्या दोन शब्दामधनं आपल्याला काय समजतं? मायक्रो मीन्स व्हेरी व्हेरी स्मॉल,
10⁻⁶ ची पॉवर. ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग थिंग्स. तर असे ऑर्गॅनिझम्स विच आर व्हेरी मायक्रो इन देअर साईज, विच यू कॅन्ट सी विथ युअर नेकेड आईज, आर दी मायक्रो ऑर्गॅनिझम्स, राईट. आता आपण हा जो मुद्दा आहे तो जरा डिस्कस करूया. मी एक मिनिट हा आपली पीपीटी शेअर करते. सो यू विल गेट टू नो व्हॉट इज एक्झॅक्टली देअर इन दिस लेसन. येस, लेट मी शेअर. इन केस तुम्हाला आवाज नाही आला किंवा माझं बोलणं नाही कळलं किंवा पीपीटी नाही दिसली, शेअर नाही झालं बरोबर, तर मला सांगा. आय स्टॉप इट अँड वी विल डू इट अगेन. कांट शेअर युअर स्क्रीन, बाय बाबा. पुन्हा शेअर करते. का? एक मिनिट हा, ते शेअर होत नाहीये. कांट शेअर युअर स्क्रीन म्हणून येते. मी दुसरी पीपीटी बंद करते. लेट मी ट्राय दिस, की बघू आता हे होत आहे का. का बरं असं होत आहे? मैम मेरा ना एक्चुअली स्क्रीन शेयरिंग नहीं हो रहा है. मैं इसको बंद करके वापस शुरू करूँ क्या? हाउ कैन आई गो विद दैट? I want to share the PPT of the lesson, but it's opening. See, there's some problem. Can't share your screen करके आ रहा है. क्या मैम स्क्रीन शेयर कर पा रहे हो क्या? हाँ जी, मुझे पीपीटी शेयर करनी है, बट इट्स शोइंग दैट यू कांट शेयर द स्क्रीन. देखिए मुझे वो पीप करके मैं हेलो मैम, मेरी आवाज आ रही है क्या? हाँ मैम. हाँ, मैं अभी वापस शेयर करती हूँ. लेट अस सी, अगर वो हो गया तो वेरी गुड. आई डोंट नो व्हाई इट वाज नॉट हैपनिंग. पहले पीपीटी तो खुल गई, बट वो नेक्स्ट लेसन की. चलो हो गया, थैंक गॉड. चलो लेट्स गो अहेड देन. चलो साइन इन. पता नहीं क्या हो गया था, साइन इन साइन आउट करके. आई वॉज ऑलरेडी इन माय अकाउंट. चलो चला, नवा लेसन जो आपण सुरू करतोय तो आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. चित्रच किती सुंदर आहे. सी, दिस इज अ मायक्रोस्कोपिक इमेज ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अराउंड अस. कसे कसे वेगवेगळ्या शेप्स आहेत बघा ना. असे ते काटेरी फळं असतात ना, धोत्र्याची फळं अशीच असतात. आणि हे ते तुम्ही खाता ना, टेढे मेढे कुरकुरे, इट्स लुकिंग लाईक दॅट. पण मग हे काय आहेत? मायक्रोस्कोपच्या खाली बघितलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतात ते हे आहेत. कसे काटेरी, लंबे, काही गोल असतात, काही चपटे असतात. देर इज व्हरायटी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अराउंड अस. अँड देन युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, हा टॉपिक सुरू होतो बघा. Microbes are tiny organisms found everywhere, playing crucial roles in health, the environment, and industry. Some are beneficial while others can cause harm. आपल्या आजूबाजूला there are types of microorganisms. We are surrounded by microorganisms. पाण्यात जा,
हवेत बघा, मातीत बघा. यू कॅन्ट सी दॅम बट दे आर देअर. इट्स लाईक नेचर, इट्स एव्हरीवेअर. म्हणजे नेचरचा हा असा भाग आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जो तुम्हाला दिसत नाही पण तो असतो. मग आता ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे आपण टाईप केले. कसे? युजफुल अँड हार्मफुल. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात का? असतात ना. आपल्या बॉडीमध्येच ऍक्च्युली खूप सारे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. त्या आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि ते वेगवेगळी कामं करतात. त्याचबरोबर बाहेर सुद्धा, फॉर एक्झाम्पल दुधाचे दही करणारे लॅक्टोकॉकस बॅसिलाई किंवा फर्मेंटेशन करणारे, इडलीचं पीठ बनवणारे, ते जे आहेत ते सगळे चांगले बॅक्टेरिया, ते आर गुड बॅक्टेरिया. ते त्यांचं काम करतात आणि आपल्याला मदत होते. बट देर आर ऑल्सो दी हार्मफुल बॅक्टेरियाज, बॅड बॅक्टेरियाज, जे आपल्या बॉडीमध्ये जर त्यांनी इन्व्हेड केलं आपल्याला, देन वी फॉल सिक. डॉक्टरकडे जावं लागतं, सर्दी, ताप, खोकला. हे ते बॅक्टेरिया जे आपल्याला त्रास देतात किंवा काहीतरी डिस्टर्ब करतात, सिस्टीम डिस्टर्ब करतात, ते असतात हार्मफुल बॅक्टेरिया. त्यातले काही जे बेनिफिशियल आहेत, त्यातल्या काहींचं तर आपण कमर्शियल यूज करतो. जसं की बेकरी प्रोडक्ट्स असतात किंवा केक बनवतात, त्याच्यामध्ये ह्या बेनिफिशियरी मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा वापर केला जातो. आणि दुसरे जे की हार्मफुल आहेत त्यांना मारण्याकरता, त्यांचा विरोध करण्याकरता, अवरोध करण्याकरताही आपल्याकडे अनेक टेक्निक्स आहेत. तर आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा जो चॅप्टर आहे तो चांगला पद्धतशीर शिकूया, कारण दे आर अवर फ्रेंड्स अँड अवर एनिमीज विच आर अराउंड अस. आपल्याला दिसत नाही. मी वार कोणावर करणार आहे? शत्रू तुमच्या समोर असेल तर तुम्ही त्याला मारू शकता. तो गायब आहे पण तुमच्यावरती काहीतरी परिणाम करतोय, तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्याची माहिती घेऊ शकता आणि तो तुमच्यावर अटॅक करू नये म्हणून तयार राहू शकता. सो यू शुड अंडरस्टँड दिस लेसन वेल. तुमच्याच आजूबाजूला असलेले तुमचे असे मित्र जे तुम्हाला त्रास पण देऊ शकतात, मदत पण करू शकतात, ते कोण आहेत ते माहिती असायला हवे. नाउ microorganisms and microbiology. See, microbiology is the branch of biology, a specialized branch of biology which studies microbes. जसं सायन्सच्या मेन ब्रांचेस आहेत फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. सायन्स इज अ बिग सब्जेक्ट, ज्याच्यामध्ये फिजिक्स इज द स्टडी ऑफ ऑल द फिजिकल थिंग्स. आपल्या आजूबाजूला असलेल्या भौतिक गोष्टी, हवा, पाणी, दाब, त्याच्यानंतर गुरुत्वाकर्षण, दोन परस्पर लांब लांब असलेल्या ग्रह ताऱ्यांमधलंही परस्पर आकर्षण, लाईट, साऊंड, ह्या सगळ्या भौतिक गोष्टींचा अभ्यास फिजिक्समध्ये होतो. केमिस्ट्रीमध्ये सगळ्यांच्या केमिकल स्ट्रक्चरचा अभ्यास होतो. कोणत्या एलिमेंट्स पासून बनलेत, काय प्रॉपर्टीज आहेत, काय रिएक्शन्स करतील, ह्या सगळ्याचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये होतो. बायोलॉजीमध्ये सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास होतो. ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर स्टडीड इन टू बायोलॉजी. मग त्या बायोलॉजीच्याही काही ब्रांचेस आहेत. त्यातल्या दोन मेन ब्रांचेस आहेत, बॉटनी आणि झुओलॉजी. बॉटनी इज स्टडी ऑफ प्लांट्स अँड झुओलॉजी इज स्टडी ऑफ ॲनिमल्स. त्यातल्या झुओलॉजीमध्ये सुद्धा मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अशा स्पेशलाइज्ड ब्रांचेस आहेत. म्हणजेच काय, मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्ही सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास करणार. बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय, तो लेसन आहे आपल्याला पुढे. बायोटेक्नॉलॉजी नावाचा शब्द आहे, बायोलॉजी प्लस टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी. तसं आता मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण काय बघणार आहे? इट इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडिंग बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय अँड प्रोटोझोआ. मायन्यूट पीपल, व्हेरी व्हेरी मायन्यूट, इतके छोटे 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 की तुम्हाला मायक्रोस्कोप मध्ये सुद्धा त्यांना 45x किंवा त्याच्याही खाली जाऊन काही आणखीन आहे का स्पेशलाइज्ड असं मशीन बघून शोधावे लागतात. दे आर मायक्रोस्कोपिक ॲनिमल्स अँड ऑर्गॅनिझम्स. दे मेनली फॉल इन टू बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगाय अँड प्रोटोझोआ कॅटेगरी. प्रोटोझोआ तुम्हाला झालंय मागच्या लेसनमध्ये. बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आपल्याला 8th स्टँडर्डला जे हेल्थ अँड डिसीज होतं ना त्याच्याशी कनेक्टेड आहे. There are many diseases which are caused by bacteria and there are many diseases which are caused by viruses. तर बॅक्टेरिया आणि व्हायरस मधला डिफरन्स आपल्याला माहिती आहे. फंगस म्हणजे फंगस, बुरशी. तर ह्या सगळ्या काही काही खूप सूक्ष्म अशा मायक्रोबायोलॉजीच्या गोष्टी आहेत ज्याचा आपण अभ्यास करणार आहे. सो मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय असतात? Diverse and fascinating forms of life that are too small to be seen with the naked eyes. उघड्या डोळ्यांनी तुम्ही बघू नाही शकत त्याला. टू स्मॉल टू सी विथ द नेकेड आईज. यू कांट सी देम.
त्याच्यासाठी यू नीड द स्पेशलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स, जे तुमची दृष्टी एकदम छोट्या लेवलला नेऊन मोठी करून बघते, त्याला मायक्रोस्कोप म्हणतात. आता इथे जे सुंदर सुंदर रंगीबेरंगी उभे आडवे दिसतात ना तुम्हाला लांब मुळके, ते दुसरे काही नाही, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दे आर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे गोल गोल बॉल सारखे, हे लंबे लंबे, इथे निळे निळे आहेत, हिरवे आहेत, याला बघा हे काटेरी आहेत. दीज आर डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नाव microbiome, the complex communities of microbes that live in and on the human body, playing crucial roles in the health. The complex communities of microbes that live in and on the human body. मी तुम्हाला म्हटलं होतं आपल्या शरीराच्या मध्ये सुद्धा खूप सारे मायक्रोब्स आहेत आणि आपल्या शरीराच्या आजूबाजूला आपल्या स्किनवर सुद्धा खूप सारे मायक्रोब्स आहेत. And they play crucial role in the health. How? That we will understand step by step. Now, let us go to the next slide and understand what it is. Uses of microorganisms. कसे करता आपण याचा अभ्यास करायचा? फूड प्रोडक्शन. मी तुम्हाला मगाशीच म्हणाले होते की गुड बॅक्टेरिया अँड द कमर्शियली युज्ड वन्स आर व्हेरी बेनिफिशियल. हे मायक्रोऑर्गॅनिझम्स काय करतात की आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये उत्पन्न फूड प्रोड्यूस करायचं असेल तर मदत करतात. फर्मेंटेशन, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, इडलीचं पीठ बनवणं. नुसतं तुम्ही ती सगळी पावडर करून ठेवली, म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजवून ठेवायचं, रात्री बारीक करायचं, सकाळी ते बघायचं तर ते असं फसफसून वर आलेलं असतं. सो त्याच्यात काय झालंय? फर्मेंटेशन झालं. त्याच्यामध्ये असलेल्या बॅक्टेरियांनी ते खाल्लं आणि त्याच्यामधनं स्वतः त्याच्यात काही एन्झाईम्स टाकले. सो देयर इज अ केमिकल चेंज इन द थिंग्स. म्हणजे काय झालं? त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस झाले, त्याच्यात एअरी स्ट्रक्चर आलं, त्याची चव बदलली, जरा आंबट झालं ते, आणि टेक्स्चर पण बदललं, घट्ट घट्ट झालं. बरोबर? दॅट इज फर्मेंटेशन. सेम हॅपन्स विथ द कर्ड. दुधाचं दही होणं म्हणजे काय होतं? दुधामध्ये तुम्ही दही टाकता, त्याला बिरजण म्हणतो आपण. मिक्स केल्यावर काय होतं? दुधातनं काहीतरी आतमध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स देतात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं लॅक्टोबॅसिलस जे असतात ते काय करतात? लॅक्टोकॉकस बॅसिल आहे जे आहेत ते मी मगाशी म्हणाले, ते काय करतात? त्याच्यामध्ये जातात आणि त्या दुधामधल्या सगळ्या गोष्टींना चेंज करून, त्यांचे केमिकल फॉर्म चेंज करून परत दह्यामध्ये आणतात. म्हणजे दह्यातलेच बॅक्टेरिया दुधात जाऊन दह्याला सगळं वाढवतात, दुधाचं साम्राज्य वाढवतात आणि मग सगळ्या दुधाचं दही होतं. त्याला म्हणतात फर्मेंटेशन. डायजेशन. आपल्या स्वतःच्याच डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बरेच सारे बॅक्टेरिया आहेत. तुम्ही ते याकुल्ट बिकुल्ट पदार्थांच्या ऍड बघितल्या असतील. त्याच्यात ते म्हणतात गुड बॅक्टेरिया, इट हेल्प्स टू स्ट्रेंथन गुड बॅक्टेरिया अँड इट किल्स द बॅड बॅक्टेरिया ऑफ युअर स्टमक. तर आपल्या पोटामध्येच ते असतात. ते आपल्या बॉडीला डायजेस्ट करण्यासाठी, फूड जे काही आपण खातो ते डायजेस्ट करण्यासाठी आपल्या बॉडीला ते मदत करतात. ते आर गुड बॅक्टेरियाज. पण त्याच्याबरोबर आपल्या पोटामध्ये इतरही काही बॅक्टेरिया असतात विच आर नॉट गुड बॅक्टेरिया. नंतर आहेत यीस्ट. यीस्ट आणि मोल्ड्स. ह्याचा वापर तर ब्रेड बनवताना किंवा केक बनवताना केला जातो. यीस्ट इज गुड फॉर फर्मेंटेशन. मेडिसिन मध्ये ह्याचा उपयोग कुठे आहे? अँटीबायोटिक्स मध्ये, वॅक्सिन्स मध्ये, प्रोबायोटिक्स मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर यूज टू ट्रीट द डिसीजेस. तुम्हाला हे माहिती आहे का की दही हे आपल्या इंडियन फूड मधलं सगळ्यात चांगलं प्रोबायोटिक आहे. प्रोबायोटिक म्हणजे काय असतं? जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये मदत करतं आणि गुड बॅक्टेरियाजना स्ट्रेंथ देतं, जे आपल्या बॉडी सिस्टीम मधले स्पेशली डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये असतात ते. तर ह्या प्रोबायोटिक मध्ये जसं मी तुम्हाला म्हटलं ते याकुल्ट सारखे वगैरे पदार्थ असतात, तसं आपल्याकडे इंडियन सिस्टीम मध्ये दही. तुम्ही बघितलं असेल, कुठली पण थाळी मागवली तर थाळीच्या बरोबर छोट्याशा वाटेत दही येतं. तुम्ही जर साऊथ इंडियन लोकांचं जेवण बघितलं त्याच्यामध्ये दही असतंच. आपणही खातो दही भात, बरोबर? गणपतीला नैवेद्य दाखवताना किंवा त्याला निरोप देताना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा. हे कुठून आलं? कारण दही भात हा आपल्या जेवणातला भाग आहे आणि दही, ताक ह्यातनं आपल्या पोटामध्ये ते गुड बॅक्टेरिया जातात जे डायजेशन करायला मदत करतात. दुधापेक्षाही दही आणि दह्यापेक्षाही ताक चांगलं आहे, बरोबर ना? सो हे सगळं कुठून आलंय? आपल्या बॉडीमध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे अभ्यास आपल्या पुरातन काळातल्या ऋषी मुनींनी केले, त्यांना आयुर्वेदाचा जन्म झाला आणि ह्या सगळ्यातनं आपल्याला हे समजलं की ह्या गोष्टी चांगल्या आहेत खाण्यासारख्या, ह्या गोष्टी नाही आहेत खाण्यासारख्या. या खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये कुठेही
आपल्या जेवणामध्ये मैदा, बाहेरची साखर, बाहेरचं मीठ, बिस्किट, पिझ्झा, बर्गर या गोष्टी नाही आहेत. फ्रेंच फ्राईज नाही आहेत. हे सगळं आपल्यासाठी बाहेर आलेलं आहे. जे आपल्या मातीत पिकतं, जे आपलं असतं ते आपल्यासाठी चांगलं असतं, बरोबर की नाही? ते इथे बनलेलं असतं, इथल्या सिस्टीम, नेचर, क्लायमेटला ते अनुरूप असतं. मग अशा ठिकाणी बॅक्टेरियल ग्रोथ त्रासदायक नसते आणि हे आपलंच आहे. हा, पण तुम्ही दुसरंच काहीतरी खात राहिला जे तुमच्या बॉडीला त्रास देते, तर कसे तुमचे गुड बॅक्टेरिया ग्रो होणार आणि कसे बॅड बॅक्टेरिया कमी होणार? बॅड बॅक्टेरिया वाढतील जेव्हा तुमचं खाणं पिणं बरोबर नसेल. अँड देन युजेस ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन एन्व्हायरमेंटल थिंग्स, कसं की डिकम्पोजिशन, बायोरेमिडिएशन आणि नायट्रोजन फिक्सेशन बाय मायक्रोब्स. आपण मगाशी सायकलमध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं, दिस लिसन्स आर इंटरलिंक्ड. नायट्रोजन फिक्स करणारे जे रायझोबियम बॅक्टेरियाज असतात, त्या बॅक्टेरियांमधनं एअर मधला नायट्रोजन सायकलमध्ये आपण पाहिलं होतं, एअर मधला नायट्रोजन फिक्स करून जमिनीत टाकण्याचं एक महत्वाचं काम जे कोणीच नाही करू शकत, ते हे बॅक्टेरिया करतात. बायो डिग्रेडेशन, डिकम्पोजिशन, एखादं डेड अॅनिमल आहे, प्लांट आहे, पडलाय, तुटलाय, खराब झालाय, डिकम्पोज होतोय, म्हणजेच काय होतंय, बॅक्टेरिया जर वर्किंग होते. बायो रिमिडिएशन म्हणजे काय होतं, जी सिस्टीम आहे ती खराब झाली त्याला स्वतःची स्वतः रेमेडी करणं, त्याला रिपेअर करणं, हे एन्व्हायरमेंटल काम आहे. इट्स लाईक अ सायकल. त्याच्यामध्ये ते आपोआप होऊन जातं आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स करतात. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा आता आपण वेगवेगळे टप्पे बघूया. सगळ्यात पहिलं आहे डायव्हर्स ऍप्लिकेशन. आता जरा समजून घ्या. अरे हे लॅक्टोबॅसिलाई आर एनएरोबिक. Lactobacillia bacteria, that is, they can produce energy without the use of oxygen. Lactobacilli are beneficial bacteria used in the fermented foods, probiotics and bioremediation efforts. म्हणजेच हे जे एनएरोबिक बॅक्टेरिया आहेत, लॅक्टोबॅसिलाई, एनएरोबिक म्हणजे ज्यांना रेस्पिरेशन करण्याकरता ऑक्सिजनची गरज नसते, ते बिना ऑक्सिजनचे सर्व्हाइव्ह करतात, पण त्यांच्या प्रोसेसमध्ये, त्यांच्या लाईफ प्रोसेसेसमध्ये कुठेतरी ते काहीतरी चांगलं काम करतात. दे कॅन प्रोड्यूस एनर्जी विदाउट यूज ऑफ ऑक्सिजन. आपण ऑक्सिजन घेतो आणि आपल्या बॉडीमधलं ग्लुकोज बर्न करतो, आपण जे बोललो होतो, त्यातनं काय होतं, आपल्याला एनर्जी मिळते. पण यांना अशी एनर्जी मिळण्याकरता ऑक्सिजनची गरज नाहीये. तर ते असे जे हे लॅक्टोबॅसिलस आहेत ना, ते काय करतात, आपलं फूड फर्मेंट करतात, दुधाचं दही बनवणं, प्रोबायोटिक बनवणं, ह्या सगळ्या ठिकाणी ह्याचा वापर होतो. हे असे दिसतात ब्रॉड सारखे. गट अँड इम्युन हेल्थ. लॅक्टोबॅसिलाई contribute to probiotics that support a healthy gut and immune system. तुम्ही जरूर ती ऍड बघा, याकुल्टची ऍड आहे. त्याच्यामध्ये गट आणि इम्युन हेल्थ, गट म्हणजे तुमचं काय म्हणूया त्याला आपण, बिग अँड स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट, आपण तसंच म्हणूया. अँड इम्युन हेल्थ इज युअर इम्युनिटी. तुमच्या बॉडीमध्ये एखादा पॅथोजन आला तर त्याला मारण्याची तुमच्या बॉडीची कॅपॅसिटी किती आहे. हा शिंकला म्हणून मी आजारी पडलो, त्याची इम्युनिटी इज व्हेरी बॅड. स्वतःमध्ये काही स्ट्रेंथच नाहीये की तो समोरच्याला मारू शकतो. आणि गट इज युअर इंटरनल इनबिल्ट, जे काही तुमचे जे बॅक्टेरिया असतात, दे आर युअर गट बॅक्टेरिया. सो हे लॅक्टोबॅसिलाई जे असतात ना, आपण हे जे बघतोय ते काय करतात, दॅट सपोर्ट द हेल्दी गट अँड इम्युन सिस्टीम. हे आपल्या सिस्टीम मध्ये आले की आपोआप आपली सिस्टीम काय होते, हेल्दी होते. म्हणून तर मी तुम्हाला म्हटलं, आपल्या इंडियन फूड सिस्टीम मध्ये दही, ताक कुठून आलं, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलाई आहेत. तर ते आपल्याला मदत करतात, म्हणून ते ऑटोमॅटिक खाल्लं जातं. अँड देन एन्व्हायरमेंटल ऍप्लिकेशन मध्ये लॅक्टोबॅसिलाई एड इन क्लिनिंग अप पोल्युटंट्स थ्रू बायोरेमेडियल प्रोसेस. बायोरेमेडियल प्रोसेस मध्ये काय होतं बघा, आता इथे काय दिलेलं आहे आपल्याला, बायोरेमेडिएशन प्लस कन्व्हेन्शनल मेथड्स. सगळ्यात पहिल्यांदा काय आहे, आपल्याला इथून बघायला लागणार आहे. हा, मेटाबॉलिक रिकन्स्ट्रक्शन, मायक्रोबायल रिकन्स्ट्रक्शन, जीन एडिटिंग, होल सेल आणि नंतर जेनेटिक सर्किट आणि मग सिंथेटिक बायोलॉजी, ह्या सगळ्या प्रोसेसेस आहेत वेगवेगळ्या. एन्व्हायरमेंटल ऍप्लिकेशन अनेक एन्व्हायरमेंटच्या प्रोसेसेसमध्ये हे आपला रोल प्ले करतात. क्लिनिंग करतात, पोल्युटंट्सना डिकम्पोज करतात, डिग्रेड करतात आणि बायोरेमेडी सारखं काम करतात. ऑटोमॅटिक क्लिनिंग मध्ये दे हेल्प. रायझोबियम, मी तुम्हाला जे म्हटलं ना, रायझोबियम बॅक्टेरिया जे असतात नायट्रोजन फिक्सेशन करतात बघा, हे रिसाइड इन द रूट नोड्युल्स ऑफ द लेग्युम्स. जे कडधान्य असतात ना, तृणधान्य, कडधान्य,
जे आपण मटकी मूग बीग म्हणतो त्यांना कडधान्य म्हणतो ना आपण, त्यांच्या रूट नोड्युल्सवर, त्यांचे जे रूट्स असतात मुळं, त्याच्यावर नोड्युल्स असतात. नोड्युल्स म्हणजे असे छोटे छोटे बटाटे कसे असतात ना, असे छोटे छोटे असे टिब्बू असतात ते. तर त्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया राहतात आणि ते काय करतात, वेअर दे परफॉर्म बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, अ की प्रोसेस फॉर इकोसिस्टम हेल्थ. जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्स करणं आणि ते त्या प्लांट्सला देण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. बघा, हे प्लांट आहे, त्याची मुळं आहेत, त्याच्यामध्ये ते असे गोल 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 स्ट्रक्चर्स आहेत, त्याला नोड्युल्स म्हणतात. नोड्युल्स मध्ये त्यांचे कॉलोनीज. त्याच्यामधला एक एक तुम्ही बघा, रायझोबियम असा बॅक्टेरिया आहे. हा काय करतो, नायट्रोजन फ्रॉम एअर फिक्स्ड टू दी सॉइल. तो जमिनीमधनं कुठे गेला मग, फोटोसिंथेसिस ह्या त्या वरच्या प्रोसेस चालू आहेत, पण मुळांमधनं तो इट इज हेल्पिंग दॅट नायट्रोजन टू गो इनसाइड द प्लांट्स. आणि मग त्याची ग्रोथ, त्याच्यामध्ये पण DNA RNA आहेत, बरोबर ना. आपल्या प्लांट्स मध्ये पण काहीतरी न्यूक्लियर स्ट्रक्चर आहे, त्याच्यामध्ये पण सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये पण प्रोटीन आहेत. मग त्याच्यासाठी कुठून तरी मदत करतं आपलं हे नायट्रोजन. ठीक आहे. मग आता सिम्बायोटिक रिलेशनशिप. दिस बॅक्टेरिया कन्वर्ट atmospheric nitrogen into a form that plants can easily absorb, providing essential nutrients. In exchange, the plants supply the bacteria with carbohydrates produced through photosynthesis. फोटोसिंथेसिस मधनं आपण काय करतोय, आपण प्लांट्सना नायट्रोजन देतोय आणि नायट्रोजन अशा फॉर्म मध्ये देतोय की ते प्लांट्स घेऊ शकतात. आता काय होतं, इन एक्सचेंज द प्लांट्स सप्लाय द बॅक्टेरिया विथ द कार्बोहायड्रेट्स. प्लांट्स काय करतात, त्यांच्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच काय, जे काही प्लांट्स मधलं फूड असतं, ग्लुकोज सुक्रोज, जे काही स्टार्च फॉर्म मध्ये असतं, ते झायलम आणि फ्लोएम नावाचे 2 टिश्यू असतात प्लांट्स मध्ये. खालून वरती मुळांमधनं म्हणजे रूट्स मधनं, झायलम मधनं पाणी जातं, पण फ्लोएम मधनं तर फूड येतं. दॅट फूड इज गोइंग टू गो टू ऑल दी लास्ट पॉइंट्स ऑफ दी रूट्स टू. मग त्या रूट्स मध्ये खालपर्यंत जिकडे जिकडे आपल्या सगळे ग्लुकोज आणि फूड पसरलेलं आहे, ते फूड हे बॅक्टेरिया घेतात आणि त्यांचं काम होतं, दे गेट एनर्जी, दे गेट फूड, अँड इन टर्न दे हेल्प द प्लांट टू गिव्ह द नायट्रोजन बाय फिक्सेशन. बरोबर. सस्टेनेबल ऍग्रिकल्चर. This mutually beneficial relationship is crucial for sustainable agriculture, as it reduces the need for nitrogen-based fertilizers and improves soil fertility. आपल्या जमिनीचा कस चांगला राहणं म्हणजेच काय, जमीन फर्टाईल राहणं, याच्याकरता ह्या नायट्रोजन फिक्सेशनचा उपयोग होतो. तुम्हाला नव्याने वरनं काही केमिकल्स, खतं, फर्टिलायझर, पेस्टिसाइड टाकायची गरज नाही. तुमच्या जमिनीमधूनच तुमचं NPK मधलं N तुम्हाला मिळालं. पोटॅशियम आणि फॉस्फरस, याच्यासाठी तुम्ही वरनं काय दुसऱ्या प्रोडक्ट्स पण टाकू शकता. सो इट इज अ व्हेरी गुड सस्टेनेबल ऍग्रिकल्चरल प्रॅक्टिस की तुम्ही मधनं तुमच्या शेतामध्ये कडधान्य लावावी. त्यामुळे शेतीचा कस चांगला होतो, माती सुधारते आणि चांगलं पीक येतं, जे पुढच्या पिकाला पण मदत करतं. सो आता आपण आपल्या ह्या डिस्कशन मध्ये काय काय बघितलं. वी हॅव डिस्कस्ड अबाउट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, गुड बॅक्टेरिया, बॅड बॅक्टेरिया, हे डिस्कशन आपलं सुरू झालं. याच्या आधीच्या लेसन मध्ये आपण आपला जो लेसन होता तो बघितला होता. तर 2 मिनिटांमध्ये पटकन आपण आपली जरा पुस्तकामध्ये एकदा हा लेसन कसा आहे ते जरा सुरुवात करूया आणि मग आज आपण थांबूया. बघा, हा धडा जो आहे हा आपला दिस इज युअर लेसन, युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आता याच्यामध्ये काय काय बघा, युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, लॅक्टोबॅसिलस, ज्याचं आपण आत्ताच डिस्कशन केलं. बटर मिल्क म्हणजे दुधामधले, लॅक्टोज म्हटलं की दूध. ठीक आहे. त्यातले हे बॅसिलस, बॅसिलस म्हणजे लांब आकाराचे असतात. कोकस म्हणजे डिस्क शेप, असे 2 प्रकारचे त्यांचे शेप वरून आपण त्याचं नाव ठेवतो. आता ह्याच्यामध्ये कोआग्युलेशन. बरं, आता जर आपण हा समजून घेऊया मुद्दा, हे लॅक्टोबॅसिलस काम कसे करतात. चला. Smear a drop of fresh buttermilk on a glass slide, stain it with methylene blue and put a cover slip over it. Observe the smear under the 10x objective of the compound microscope and then with the powerful 60x objective. तुम्हाला मायक्रोस्कोप खाली हे जे तुमच्या ताकाचा एक थेंब आहे, तुमच्या काचपट्टीवर म्हणजे तुमच्या स्लाइडवरती तो थेंब टाकायचा, त्याच्यावर कव्हर स्लिप ठेवायची
मायक्रोस्कोप खाली त्याला 10x मध्ये बघायचं आणि 60x मध्ये त्याला ऍडजस्ट करायचं. डिड यू नोटीस द ब्ल्यू रॉड शेप्ड ऑर्गॅनिझम्स मुव्हिंग अराउंड? त्याच्यामध्ये तुम्ही एक मिथिलिन ब्ल्यू नावाचं इंडिकेटर टाकले. दिस इंडिकेटर विल गिव्ह द कलर टू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर त्याच्यामध्ये तुम्हाला असे ब्ल्यू कलरचे रॉड शेप्ड काहीतरी ऑर्गॅनिझम्स हलतात असं दिसेल. अँड दे आर लॅक्टोबॅसिली, अ काइंड ऑफ बॅक्टेरिया. दे आर मायन्यूट अँड रेक्टँग्युलर इन शेप. बघा, छोटे छोटे आयताकृती असतात. अँड they are anaerobic bacteria, that is they produce the energy without the use of oxygen. ऑक्सिजन न वापरता पण ते एनर्जी प्रोड्यूस करतात. The lactobacilli convert lactose, the sugar in the milk, into the lactic acid. हे खूप इम्पॉर्टंट आहे. लॅक्टोज इज अ शुगर विच इज इन द मिल्क. दूध थोडंसं गोडसर लागतं, पण त्याला लॅक्टिक ऍसिड मध्ये कन्वर्ट केलं की दही आंबट होतं, बिकॉज दॅट इज ऍसिडिक. अँड व्हॉट इज ऍसिडिक? लॅक्टिक ऍसिड, जे दुधातून दह्यामध्ये दुधाला बदलतं. दिस प्रोसेस इज कॉल्ड फर्मेंटेशन, ज्याला आपण आंबवणं म्हणतो. ऍज अ रिझल्ट द पीएच ऑफ मिल्क डिक्रीजेस, कॉझिंग कोआग्युलेशन. घट्ट होणं, दुधातून असा पदार्थ घट्ट घट्ट जवळ येतो, त्याला आपण कोआग्युलेट होणं असं म्हणतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्या दुधाचा पीएच कमी होतो, तो ऍसिडिक रेंजमध्ये जातो. Thus, milk proteins are separated from other constituents of milk. दुधाच्या इतर घटकांपासून तुमचे प्रोटीन्स वेगळे होतात. म्हणजे तुमच्या दह्यामध्ये काय असतात? प्रोटीन्स. That is what happens when milk changes into yogurt. Yogurt has a specific sour taste due to the lactic acid, and the low pH destroys harmful microbes in the milk. लॅक्टिक ऍसिड काय करतं? तुमच्या दुसरे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील त्यांना ते डिस्ट्रॉय करतं. लो पीएच इज इम्पॉर्टंट. ते ऍसिडिक नेचरचं इंडिकेटर आहे. लॅक्टोबॅसिलस वरती आपण आज थांबलोय. पुढच्या वेळेला आपण त्याचे आणखीन पुढचे भाग बघू आणि हा लेसन पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. आज आपण जे काही बोललो तुम्हाला होपफुली कळलं असेल. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. थांबूया आपण आज. चला, अच्छा, थँक्यू संगीता मॅम. थँक्यू मॅम.